शिवायला अजूनही विश्वास बसत नव्हता. आपण इतकं मूर्खपणाचं वाक्य बोललो कसं? नक्कीच रुद्र नशेत असणार, नाहीतर इतकं बालिश वागणं अशक्य. त्याच क्षणी गायकवाड वाड्याच्या दारातून रुद्र बाहेर पडत होता. मागून धावत माधव आला. साहेब, त्याचा आवाज काळजीने थरथरत होता. तुम्ही खरंच गुंतवणूक मागे घेणार आहात का? मग शिवाईचं काय? तो विनाकारण अडचणीत येईल. रुद्र थांबला नाही, फक्त थंड आवाजात म्हणाला, तो आता काव्यासोबत आहे. तो जुना शिवाय राहिलेला नाही. जर तो अडचणीत आला तर ती माझी जबाबदारी नाही. माधव गप्प झाला. रुद्र अचानक वळला, डोळे बर्फासारखे थंड. काव्याला जमणार नसेल तर तिने तिच्या माणसाकडून मदत घ्यावी. तिचा माणूस विवेक आहे, मी नाही. माधव, तूही तिच्याच बाजूने जाणार आहेस का? माधव हादरला. नाही साहेब, माझी निष्ठा तुमच्याशी आहे. सूर्या इतकी स्पष्ट. रुद्र फक्त नाकातून जोरात श्वास सोडत पुढे निघून गेला. दुपारपर्यंत शिवायला समजलं, रुद्र खोटं बोलत नव्हता. तो खरंच गुंतवणूक मागे घेत होता. शिवाय काळजीच्या चेहऱ्याने ऑफिसमधून बाहेर पडला. काव्याने ते पाहिलं आणि चोरून फोन लावला. हॅलो. रुद्रचा आवाज नेहमीसारखाच निर्विकार. रुद्र, तू नेमकं काय करतोयस? काव्या थेट मुद्द्यावर आली. काही बोलायचं असेल तर बोल, नसेल तर मी व्यस्त आहे. काव्याचा संयम सुटला. आपलं भांडण आहे म्हणून इतरांना मध्ये का ओढतोयस? तुझ्यासाठी गुंतवणूक मागे घेणे काहीच नाही, पण शिवायसाठी ते फार मोठं आहे. तू कधीपासून इतका लहान मुलांसारखा वागायला लागलास? रुद्रचा आवाज कठोर झाला. काव्या, शब्द जपून वापर. इतके बालिश कोण वागतंय? तुम्ही सगळे मोठे आहात. ही कंपनी तुमच्यासाठी उभी केली आहे. जर माझ्याशिवाय ती चालत नसेल तर साऊथ वेस्ट कन्स्ट्रक्शन कशाला म्हणता? युनिव्हर्स कन्स्ट्रक्शन ठेवा ना. त्या शब्दांनी काव्याच्या छातीत खोल जखम केली. तो पूर्णपणे चुकीचा नव्हता. आपण सगळे त्याच्यावर खूप अवलंबून राहिलो होतो. तो कधीच गुंतवणूक मागे घेणार नाही हीच गृहीतक होती. पण जगात काहीही कायमचं नसतं. ती हळूच फोन कट करून वळली. समोरच शिवाय उभा होता. ती जवळ गेली. शिवाय, कदाचित तुला रुद्रशी पुन्हा बोलायला हवं. शिवाय हलकंसं हसला. नको. तो माझ्या सगळ्यात वाईट काळात माझ्यासोबत उभा राहिला. आता मी उभा राहू शकतो तर स्वतःच्या पायावरच उभा राहील. काव्याने मान डोलावली. हो, आता आपण स्वतः करू शकतो. निर्णयाची रात्र. त्या रात्री काव्याला झोप लागली नाही. शेवटी तिने ठरवलं, ग्रीन ट्रस्ट प्रोजेक्टसाठी मी स्वतः जाणार. दुसऱ्या दिवशी दिव्या चकित झाली. कालच म्हणत होतीस जायचं नाही. फाल्गुन देशमुख स्पष्ट सांगतोय की त्याचे वरचे संबंध आहेत. आतला व्यवहार असू शकतो. आपण जिंकणार नाही. काव्य शांतपणे म्हणाली. शाळेच्या प्रोजेक्ट वेळीही हेच म्हणत होते, पण आपण जिंकलो स्वतःच्या मेहनतीवर. दिव्या अजूनही काळजीत होती, पण काव्य ठाम होती. ती घाईघाईने बॅग भरून बसने स्टेशनला गेली आणि तिथून टॅक्सीने हॉटेलकडे. बाहेर निघतानाच तिला दिसलं, फाल्गुन देशमुख आणि त्याची टीमही पोहोचली होती. तो हसत म्हणाला, इंजिनियर गायकवाड आलातच. आज पाटील समूहाचे अध्यक्ष यांच्याकडून जेवण आहे, यायला विसरू नका. काव्याने हसत होकार दिला. तो तिला वरखाली पाहत एका सहकार्याच्या खांद्यावर हात ठेवून पुढे गेला. तो निघून गेल्यावर काव्याने त्या जागेवर हात झटकला तिरस्काराने. आज मी काहीही पिणार नाही. संध्याकाळी जेवणाला पोहोचल्यावर काव्याला धक्का बसला. ती एकटी स्त्री होती. रघुनाथ राऊत तिच्याकडे पाहून म्हणाला, फाल्गुन म्हणत होता की साऊथ वेस्टची डिझायनर खूप सुंदर आहे. मला विश्वास नव्हता, पण आता समजलं. एवढ्या राकट उद्योगात एवढी नाजूक व्यक्ती. काव्या हसली. अध्यक्ष राऊत, मीही तुमच्यासारखीच एक सामान्य इंजिनियर आहे. तेवढ्यात फाल्गुन तिच्या जवळ आला. कमरेवरती हात टाकत म्हणाला, आपण सगळे पाहुणे आहोत. अध्यक्षांच्या आभार मानायला हवेत. चल टोस्ट करूया. काव्याने त्यांच्याकडून ग्लास घेतला. हसू कायम ठेवत म्हणाली,
अध्यक्ष राऊत चेअर्स. फाल्गुनच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या आणि त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. अशी बाई केवळ टॅलेंटवर इथे पोहोचली असेल, असं कसं शक्य आहे? तो पुन्हा ग्लास उचलत म्हणाला, इंजिनियर गायकवाड, पीच फुलासारखी सुंदर आहेस. थोडी दारू चेहऱ्यावर अजून रंग आणेल. काव्याला मळमळ झाली, पण हसू कायम. माझी सहनशक्ती कमी आहे. जास्त पाजलं तर मी बेशुद्ध पडेन. फाल्गुनच्या डोळ्यात चमक आली. हेच तर मला हवं आहे. दुसरीकडे त्याच वेळी माधव रुद्रच्या ऑफिसमध्ये पोहोचला. फाईल पुढे ठेवत म्हणाला, साहेब, साऊथ वेस्ट कन्स्ट्रक्शनने गुंतवणूक मागे घेण्याची प्रक्रिया मान्य केली आहे. कृपया सही करा. रुद्रने कागदाकडे पाहिलं. डोळ्यात भावना नव्हत्या, पण छातीत वादळ उसळत होतं.